शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर हे दिल्लीमध्ये गेलेत। त्या ठिकाणी जाऊन ते कायदेशीर बाबी पूर्ण करणार असल्याची माहिती आहे। धाराशिव दौऱ्यावरून परतल्यानंतर ते मुंबईहून दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे। आताची मोठी बातमी आहे, ओमराजे निंबाळकर हे दिल्लीला गेलेले आहेत। दिल्लीमध्ये जाऊन ती कायदेशीर बाबी पूर्ण करणार असल्याची शक्यता आहे। ओमराजेंनी अगदी शेवटपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नव्हती, मात्र काल त्यांच्या मतदारसंघात जाऊन सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर त्यांनी शिंदे सेनेमध्ये आपण जात असल्याचं जाहीर केलं। जी प्रोसिजर आहे ती आता मी इथून सोलापूरवरून दिल्लीला जाणार आहे, दिल्लीहून परत मुंबईत जाणार आहे। त्यामुळे निश्चितपणे नवीन सुरुवात आहे, पण सर्वसामान्य माणसासाठी जो वड मी आजपर्यंत दिलाय आणि त्याला केंद्रबिंदू मानून मी जे काम केलंय तेवढ्याच ताकदीनं काम करत राहणार आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आता NDA आघाडीचा एक पक्ष म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात त्या ठिकाणी आनंदाचे क्षण आणण्यासाठी जे जे करणं अपेक्षित आहे ते आम्ही करू। सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आता बोलण्यापेक्षा कृतीतनं आपण। तर याच्यावर संजय राऊत यांनी काय ट्विट केलंय आपण पाहूया। तर संजय राऊत म्हणतात, 50-50 कोटीला विकले गेलेले 4 खासदार हे मुंबई तळावर उतरलेत आणि भेदरलेल्या नजरेनं ये जीना भी क्या जीना है लल्लू चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली, असं ट्विट ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय। मेरा बाप गद्दार था, मेरा पती गद्दार था, मेरा नाना गद्दार था, जय महाराष्ट्र असं म्हणतायत संजय राऊत।